म्हणतो तू असं कर म्हणून, मला तर काय कळलंच. मी घडल्या सीपीबी पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे. आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पळाला, पळून कुठं जातोय, पळून कुठं. मी आज पण सांगितलंय 3 टीम तरी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा, मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघाला, किशोराच्या घरात लग्न निघाला, प्रेमापोटी बोलत तर जावं लागतं. जेपी नाही गेलं तरी माणूस रुसते, त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून? मी एवढा महिलांचा पुरा, अरे मीच पट्ट्याने लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी कुठल्या मायाचा लाल मी नव्हती केली. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल, बाकीच्या बद्दल सातत्याने, माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे, तिनं चांगला प्रस्ताव आणला तर 1 मिनिटात मी मंजूर करतो. आणि खुशाल ते चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे. जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लटवा, जर कुठं त्याचा संबंध असेल तर. पण उगीच माझी बदनामी काही घेणं देणं. मीडियाला अधिकार दिलाय मोकळीकीचा, कुणाची पण नावं घेत आहेत. आणि उद्या मी लग्नाला गेलो, समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे, आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची द्या, नाही दिली तर ती बाबा मागत होत. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीनं घेताय? खोटं नाही सांगत, टीव्हीला अजून आहे. मी त्यांना म्हणलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडे. अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझी बदनामी करता. नाही ना, खरं आहे ते संभाजी, जे खरं आहे ते खरं आहे. मी एवढा अधिकारवाणीने आवाज काढून बोलतो, त्याच्यात मी 5 पैसे कुणाचा मिंदा नाहीये, चहाचा पण मिंदा नाहीये. आणि ह्या पद्धतीनं ते केलं. आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 2006 206.25 कलम 80/2, कलम 108, कलम 118(1), कलम 115(2). आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम, मी काही ते वकील नाहीये. नंतर 352, 351(2), 3(5) नवीन जे कलम आला ते, हा गुन्हा 17/5/2025 ला दाखल झालाय. आज तारीख किती? 5. बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे कवले, किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला, कडक वागायला. मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे. अजिबात एक देखील मायचा लाल त्याच्यातनं सुटता कामा नये. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे. असं आहे की आज सकाळी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील. अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल. आरोपींवर मोकोका लावा अशा पद्धतीची कसपटी कुटुंबियांची मागणी आहे, तुम्हाला भेट घेणार आहे. असं आहे की मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत, त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल, पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही. त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही. प्रकरण आहे तर आपण पाहतोय, पण प्रकार केल्याचं आता समोर येत आहे, कसं बघताय? फार वाईट आहे. म्हणजे आजच्याही या 21व्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे, अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं
हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे आणि ते या ठिकाणी झालेलं या दिसतं. दोन आरोपींना साहेब पकडलेलं आहे. कारवाई जी आहे ती त्यावेळी झाली नव्हती. पहिल्या सुनेला तक्रार दिली होती त्यावेळी कारवाई 235 दिवसानंतर सुद्धा साहेब चार्जशीट दाखल केली. त्याची आता माझ्याकडे माहिती नाही आणि कल्पनाही नाही. साहेब या सगळ्या अजितदादा भाषण करत असताना लोकांना सांगत होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो त्यात माझा काही दोष असं म्हणत असताना ते स्वतः हास्यविनोदामध्ये रंगले. सरकार म्हणून गंभीर आहेत पण अजितदादा त्यामध्ये गंभीर नाही असं दिसत आहे. नाही अजितदादा गंभीर नाही असं नाही. त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे एवढंच सांगायचा प्रयत्न त्यांनी